रावेरमध्ये बुलडोझरची कारवाई, कडेकोट पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहिमेला यश। रेल्वे स्टेशन रोड ते आंबेडकर चौक आणि महामार्गावरील अतिक्रमणे हटवली। 9 जुलै रोजी पुढील टप्प्यातील कारवाई। जळगाव जिल्ह्यातील रावेर नगरपालिकेने महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवली आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्तात 3 जेसीबी आणि 2 ट्रॅक्टरच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली आहे। रेल्वे स्टेशन रोडवरील पोलीस ठाण्यापासून आंबेडकर चौकापर्यंत दोन्ही बाजूंवरील अतिक्रमणे हटवण्यात आली। तसेच आंबेडकर चौक ते रुस्तम चौक आणि बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गालगतची अतिक्रमणेही हटवण्यात आली। कारवाई दरम्यान नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। अनेक रावेरकरांनी या मोहिमेचे स्वागत करत शहराला मोकळा श्वास मिळाल्याची भावना व्यक्त केली। आंबेडकर चौक ते पुनखेडा फाटा या मार्गावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई 9 जुलै 2026 रोजी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। दरम्यान काही व्यावसायिकांनी प्रशासनाच्या सूचनेनंतर स्वतःहून अतिक्रमण हटवून सहकार्य केले। या मोहिमेदरम्यान फैजपूर विभागीय पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर, परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी दीपा जेधे, पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच महसूल, नगरपालिका आणि पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रावेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी सांगितले की शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी अतिक्रमण हटाव मोहीम पुढेही नियमितपणे सुरू राहणार आहे। S9 TV न्यूज जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे, जळगाव। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।